सोलापुरातील रामवाडी परिसरातील एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल LLPशी सून डॉक्टर सोनाली व तिच्या आईवडिलांचा काहीही संबंध नाही, तरी देखील त्यांच्याकडून त्रास दिला जात आहे। या पार्श्वभूमीवर डॉक्टर उमा यांनी या सर्वांना निरंतर ताकीद द्यावी म्हणून दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे। त्यावर शुक्रवारी सुनावणी झाली। यावेळी डॉक्टर सोनालींच्या वकिलांनी मृत डॉक्टर शिरीष यांचे मृत्यूपत्र व एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल LLPच्या भागीदारीची कागदपत्रे न्यायालयात सादर करावीत अशी मागणी केली। ही मागणी न्यायालयाने मान्य केली असून पुढील सुनावणी आता 1 ऑगस्टला असल्याचे सूत्रांनी सांगितले। मृत डॉक्टर शिरीष यांच्या पत्नी डॉक्टर उमा यांनी दाखल केलेल्या दाव्यानुसार इरण्णा वस्तीतील रामवाडी परिसरातील 55,000 चौरस फुटाची व्यापारी इमारत माझ्या व दिवंगत पती डॉक्टर शिरीष यांच्या संयुक्त मालकीची होती। डॉक्टर शिरीष यांनी 17 ऑगस्ट 2020 रोजी केलेल्या मृत्यूपत्रानुसार त्यांच्या निधनानंतर पती म्हणून मालमत्तेचा ताबा माझ्याकडे आला। सध्या एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल भाडेपट्ट्याने चालवले जाते, ज्यात डॉक्टर उमा यांच्यासह मुलगी नेहा फडके व जावई डॉक्टर सुजय फडके भागीदार आहेत। यात प्रतिवादी डॉक्टर सोनाली डॉक्टर दिलीप जोशी यांचा हॉस्पिटलशी कोणताही कायदेशीर संबंध नाही। ती कधीही हॉस्पिटलचा भाग नव्हती। हॉस्पिटलमध्ये कधीही डॉक्टर स्टाफ नव्हत्या। त्यामुळे एसपी न्यूरो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल LLPशी त्यांचा कोणताही संबंध नाही। तरी त्यांनी हॉस्पिटलच्या 3ऱ्या मजल्यावरील डॉक्टर्स कर्मचारी भागीदारांच्या आराम व निवासाच्या ठिकाणी बेकायदा प्रवेश केला। तिथे आरडाओरड करून असभ्य भाषा वापरून रुग्णालय व्यवस्थापनात अडथळा आणला। डॉक्टर सोनाली व इतरांकडून मालमत्तेच्या शांततामय उपभोगात आणि हॉस्पिटलच्या कामकाजात वारंवार अडथळा निर्माण केला जात आहे। त्यामुळे न्यायालयाने त्यांना रुग्णालयाच्या जागेत बेकायदेशीर प्रवेश करण्यास आणि अडथळा आणण्यास कायमची मनाई करावी अशी विनंती या दाव्याद्वारे डॉक्टर उमा यांनी केली आहे। या प्रकरणाची पुढील सुनावणी 1 ऑगस्टला होणार आहे।